आणि मटणाच्या दुकानांना मल्हार प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावर जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडकर यांनी मंत्री नितेश राणे यांची भेटही घेतली। या प्रमाणपत्राला दिलेलं मल्हार हे नाव चुकीचं असल्याचं त्यांनी नितेश राणे यांना सांगितलं। राणेंनी वरिष्ठांशी याबाबत चर्चा करू असं सकारात्मक आश्वासन दिल्याची माहिती राजेंद्र खेडकर यांनी दिली। खेडकरांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। जेजुरी देवस्थानाचे विश्वस्त राजेंद्र खेडेकर आपल्यासोबत आहेत। सर, तुम्ही इथे विधान भवनात आलात आणि नितेश राणे यांची भेट घेतलेली आहे। जो सर्टिफिकेटचा वाद आहे, मल्हार सर्टिफिकेटचा मटणाच्या दुकानांना देण्याच्या, त्या विषयासंदर्भात ही भेट झाल्याचं समजतंय, काय त्याविषयी माहिती आहे? कसं आहे, मल्हार हे खंडोबा दैवताचं नाव आहे। हे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे। ज्या ठिकाणी जेजुरीच्या ठिकाणी भगवान शिव हे संपूर्ण कुटुंबासह वास्तव्यात येतात आणि हे किती श्रद्धा आस्थेचं प्रतीक आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुणी हलाल हा शब्द वापरला म्हणून आपण त्याला मल्हार हा शब्द द्यायचा का? दुसरी गोष्ट, मल्हार म्हणजे खंडोबा देवता ही मुळात शाकाहारी देवता आहे। खंडोबा देवतेचं मुळात पशूंवर मोठ्या प्रमाणात प्रेम आहे, ज्यामुळे देवाच्या बाजूला कुत्रा, घोडा, बैल, मेंढरं यांचं पूजन होतं। त्या ठिकाणी आजही गाभाऱ्यामध्ये गेलं तर तिथं घोडा, कुत्रे, अशा परिस्थितीत देवाचं नाव, कुठल्याही हिंदू देवताचं नाव अशा योजनेला देणं हे योग्य ठरणार नाही, अशी विनंती मी आदरणीय नितेशजी राणे यांना केली आणि त्यांच्याशी चर्चा या संदर्भात केली। जवळजवळ 15 मिनिटं चर्चा। काय त्यांचं म्हणणं होतं आपल्याशी चर्चा झाल्यानंतर? नितेशजी राणे यांनी चर्चा केल्यानंतर त्यांनी मान्य केले की हा संवेदन विषय आहे, कदाचित ही चूक झाली असावी, मात्र या संदर्भात मी वरिष्ठांची बैठक करतो आणि शक्य झाल्यास याच्यावर आपण तोडगा निश्चित काढू अशी। आपण जो आक्षेप घेतलेला आहे त्यानंतर ह्या सर्टिफिकेटचा वाद बंद होईल किंवा निवळेल असं वाटतं? नाही, मुळामध्ये कुठल्याही हिंदू देवतांचं नाव, आपण जसं मध्ये आंदोलन केलं तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव कुठल्याही मटण दुकानाला, रेस्टॉरंटला, बारला लावायचं नाही, हा त्याच आस्थेचा भाग आहे। कारण मल्हार हे आस्था, मल्हार ह्या नावातच प्रचंड मोठी शक्ती आहे, ऊर्जा आहे। अवघ्या महाराष्ट्राचं ते कुलदैवत आहे आणि कुठल्याच देवताचं नाव अशा चुकीच्या ठिकाणी लावून नये। त्यांचा मी सन्मान केला। सर्वात अगोदर मल्हार पगडी आणि मल्हार शॉल देऊन नितेश राणे साहेबांचा सत्कार केला की आपण ही भूमिका योग्य मांडली। या सर्टिफिकेटमुळं गोमांस करणाऱ्या अवैध लोकांवर आळा बसेल, मात्र हे करताना जे मल्हार जे नाव आहे या नावाचाही सन्मान होणं गरजेचं आहे आणि ही मागणी मी त्यांना मानली। त्यांनी या संदर्भात सकारात्मक भूमिका दाखवलेली आहे। ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरचा मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।